बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। कोल्हापुरात पाणीपट्टीत दरवाढ करण्यास महापालिकेत सभेत मंजुरी मिळाली आहे। पाणी चोरी शोधण्यासाठी ही 4 पथके निर्माण होणार आहेत। सुमारे 25,000हून अधिक बेकायदेशीर कनेक्शन याद्वारे थांबवली जाणार आहेत। तर बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात सुमारे 25,000हून अधिक बेकायदेशीर कनेक्शन आहेत आणि पाणी चोरी शोधण्यासाठी 4 पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत। पाणीपट्टीत दरवाढ करण्यास पालिका सभेत मंजुरी मिळाली आहे। तर पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आता निर्धारित लोकांनाच प्रवेश मिळणार आहे। हाणामारीनंतर वन विभागाचा हा निर्णय आहे। क्षमतेनुसार पर्यटकांची संख्या पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार नाही आहे। यानंतर एक मोठी बातमी समोर येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांचा मंत्री नितेश राणेंनी आढावा घेतलाय। गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी येणार। चाकरमान्यांच्या प्रवासात कोणताही त्रास होऊ देऊ नका। जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने पाहणी करा। आवश्यक ठिकाणी दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती आणि मजबूतीकरण करा, अशा मंत्री नितेश राणे यांनी बैठकीतून निर्देश दिलेले आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांचा मंत्री नितेश राणेंनी आढावा घेतलेला आहे आणि खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।